गेल्या काही दिवसामध्ये किंवा गेल्या काही महिन्यांमध्ये बारामती आणि ग्रामीण भागामध्ये मेफेटार्मिन सल्फेट असेल किंवा टर्मिनची इंजेक्शन्स असतील, मुलांमध्ये ती इंजेक्शन्स घेण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि साहजिकच पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती वैद्यकीय तज्ज्ञांना काय वाटतं, वैद्यकीय तज्ज्ञांना पालकांना काय सांगायचं आहे का, याचा आम्ही एक मागोवा घेत आहोत. माझ्याबरोबर डॉक्टर प्रशांत जलग सर आहेत की ज्यांच्याकडं अशा स्वरूपाची एक केसही आली होती आणि माझ्याबरोबर डॉक्टर सुनील पवार सर आहेत, बारामतीचे प्रख्यात फिजिशियन. आपण याच्याशी चर्चा करतोय. सर, काय नेमकी तुमच्याकडं एक केस आली होती ज्या अनुषंगानं 2020 साली आम्हाला पहिल्यांदा टर्मिन यूज एक स्प्लिट विलाची कंटेस्टंट होती. त्याच्यामध्ये आढळला वजन कमी करण्यासाठी किंवा चांगलं फील करण्यासाठी, युफोरिया येण्यासाठी, म्हणजे मजा वाटण्यासाठी तिने ते चालू केलं होतं. ऑब्व्हियसली तिला तिच्या जिम ट्रेनरने ते सजेस्ट केलं होतं आणि त्यानंतर ती टर्मिनचा यूज करायला लागली. काही दिवसामध्ये असं जाणवायला लागलं की तिच्या वागणुकीमध्ये आणि तिच्या ओव्हरऑल रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागले. म्हणजे ती खूप चिडचिड करायला लागली आणि जे ध्येय तिचं होतं ते ध्येय बाजूला सरून ती टर्मिनच्या भरपूर आहारी गेली होती. आणि परत टर्मिनचा अतिवापर झाल्यामुळे किंवा गोल अचीव करण्यासाठी खूप फास्ट ट्रॅकवरती सगळं मेंदू गेल्यामुळं ती घरच्यांवरती संशय घ्यायला लागली होती आणि त्या दृष्टीने ती आमच्या वॉर्डला ॲडमिट होती, डी ॲडिक्शन वॉर्डला, मुंबई GT हॉस्पिटल. आणि असं बोलता बोलता तिने याविषयी पहिल्यांदा माहिती दिली नव्हती की बाबा मला हे जे होतं आहे ते टर्मिनमुळे होते. थोड्याशा काही रिसर्च नंतर आम्हाला असं कळालं की टर्मिनचा वापर हा मुंबईसारख्या प्रांतामध्ये वाढला होता त्या काळी आणि तिला त्यानंतर पूर्ववत आणण्यासाठी बरीचशी कसरत करायला लागली. टर्मिन हे स्टिम्युलंट कॅटेगरीतलं ड्रग येतं. टर्मिनचा वापर शक्यतो डॉक्टर लोक हे खूप अटीतटीच्या काळामध्ये, म्हणजे जसं की आता एखादा पेशंट हायपोटेन्शन म्हणजे BP कमी झाल्यामुळं जीव गमावणारे, तेव्हाच आम्ही तो वापर करतो. पण पूर्ण हेल्दी बॉडीमध्ये हे ड्रग पूर्ण डोपामाइन सिस्टीमवरती काम करून एक आसुरी आनंद मिळवण्याचं काम करते. काही जिम ट्रेनरनी त्याचा वापर हा पंपिंग मेकॅनिझम म्हणजे पंपिंग सुधारण्यासाठी, जसं फ्रीज आणि फ्राईट रिॲक्शन असते तर फाईट मोडवरती जाण्यासाठी याचा वापर चालू केला आणि त्यांना त्याचा तो प्रसार करायला लागले. आपल्या हाती एक नवीन शस्त्र सापडले या दृष्टीने त्यांनी विदाऊट मेडिकल नॉलेज हे दुसऱ्या लोकांना सजेस्ट करायला लागले आणि त्यानंतर असा टर्मिन वापरला. नंतर त्या फिमेल जसं टर्मिनचा वापर तिचा नव्हता, ती खूप अशा भयावह डिप्रेशनमध्ये गेली होती. ती बोलतसुद्धा नव्हती आणि तिचा म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडं काहीही असा लक्ष नव्हतं. आणि त्यानंतर आम्ही स्टिम्युलंट कॅटेगरीला जसं डील करतो त्या कॅटेगरीतले ड्रग वापरून तिला डिप्रेशनमधून बाहेर काढलं आणि ती शेवटी जाताना म्हणली की जर हे मला माहीत असतं तर मी असं काही केलंच नसतं. एक 2 वर्षाच्या फॉलोअप नंतर ती ॲक्ट्रेस बनून समोर आली आणि ती आता तिचे हेल्दी लाईफ जगते. तर हेच सांगेल की हीच ती केस होती ज्याच्यासाठी आम्ही केस स्टडी पण केली आणि तो केस रिपोर्ट माझ्या नावाने पण आम्ही इंडियन सायकॅट्रिक सोसायटीला दिलेला आहे. मला सुनील पवार सरांना विचारायचं आहे की सर, खरंच ही जी टर्मिनची इंजेक्शन्स आहेत ती साधारणपणे आपण ॲज अ फिजिशियन किंवा ॲज अ OTमध्ये किंवा कोणत्या परिस्थितीत वापरले जातात? येस, टर्मिन किंवा मेफेंटॅरम हे इंजेक्शन हे आपण जनरली अतिदक्षता विभागात किंवा ऑपरेशन थिएटर्समध्ये अत्यंत क्रिटिकल केसमध्ये वापरत असतो. ज्यावेळेस की पेशंटचा BP अचानक कमी झालेला आहे किंवा पेशंट आता मरणाच्या दारातच आहे, त्यावेळेस त्याचं हृदय बंद पडणारं हृदय परत स्टिम्युलेट करण्यासाठी म्हणून ह्या औषधाचा वापर होतो. पण नॉर्मल केसमध्ये ज्यावेळेस नॉर्मल पेशंट हे औषध घेतो आहे त्यावेळेस त्याचं BP वाढणं किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होणं, ह्या गोष्टी त्याला भविष्यामध्ये होऊ शकतात. ते सोडून ते इंजेक्शन न घेतल्यावरती त्याला उदासीनता येणं किंवा BP कमी होणं, ह्या गोष्टींना त्याला सामोरं जावं लागू शकतं. म्हणजे नॉर्मली जे इंजेक्शन अत्यंत क्रिटिकल अवस्थेत वापरलं जातं ते जर आपण नॉर्मल माणसांना द्यायला लागलो तर ते त्यांच्या शरीरासाठी कायमस्वरूपीचा धोका ठरू शकतो. सर, ह्याच अनुषंगाने विचारायचं होतं की साधारणपणे तुम्ही या अतिदक्षता विभागात किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये वापरताना एक साधारणपणे प्रमाण त्याचं किती असतं? कारण इकडं हे 10 ml पण खूप वापरलं जातं. तर आम्ही ज्यावेळेस ते ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा ICUमध्ये, आता कालच ज्यावेळेस एक अत्यस्त पेशंट होता
त्यावेळेस 10 ml चं इंजेक्शन आम्ही 1 ml त्या सिरिंजमध्ये घेऊन त्याला 10 ml मध्ये डायल्यूट करतो आणि ते थोडं असं वापरतो. म्हणजे वापरायचं झालं ते 0.3 0.5 ml किंवा 1 ml मॅक्स एवढंपर्यंत वापरतो. जर 10 ml घ्यायला लागली तर त्याचा अर्थच एवढा आहे की त्या शरीराची ॲक्सेप्टन्स लेवल काय लेवलला गेले आणि डिपेंडन्सी किती लेवलला गेलेली. जर असं झालं आणि पुढे जाऊन ते इंजेक्शन त्या शरीराला नाही भेटलं तर त्याच्या शरीराचा BP मेंटेन होणं किंवा ओव्हरऑल मेंदूची कार्यक्षमता मेंटेन होणं हे अशक्य आहे आणि ते माणसं किंवा म्हणजे योग्य पद्धतीने जगणं अशक्य होऊन जाते त्यांच्यासाठी. खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पालकांना काही सजेशन करू शकता? कारण काय झालंय की हे पालकांना या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोणती लक्षणं दिसू शकतात की जास्त प्रमाणात ते घेतल्यानंतर काय होऊ शकतं आणि त्यासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी? येस, सगळ्यात पहिल्यांदा तर मी पालकांना हे सांगेल की जिम जाणं हे एकदम योग्य आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. रोग योग्य तेवढा आहार केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि आपलं शरीर सौष्ठव बनवण्यासाठी व्यायाम आणि आहार करणे ह्यात काही गैर नाही. पण ते करत असताना त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन्स घेणं, स्टिरॉइड्स घेणं हे अत्यंत धोकादायक आहे. पालकांनी यावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे की आपली मुलं दुसऱ्या कुठल्या पद्धतीच्या गोळ्या घेत आहेत का किंवा कुठल्या पद्धतीचे इंजेक्शन्स त्यांच्या वापरामध्ये आहेत का. आणि जर वापरण होत नसेल किंवा जिम सोडल्यानंतर त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची उदासीनता आलेली आहे का किंवा एक वेगळ्या म्हणजे त्यांचा BP कमी होतो आहे किंवा त्यांना छातीत दडदड होते, ठोके वाढतात, अशा पद्धतीच्या कंप्लेंट्स पोरं देत आहेत का याच्यावरती आपल्याला बारकाईने लक्ष देणं. आणि जिम ट्रेनर्सला पण मला खरंच सांगायचं आहे, कळकळीने सांगायचं आहे की बाबांनो हे नॉलेज नसताना तुम्ही हे इंजेक्शन वापरणं हे चुकीचं आहे. त्या मुलांच्या त्या ज्या लेकरांच्या आयुष्याचं आपण जे वाटोळ करतो ह्याला तुम्ही पूर्णपणे रिस्पॉन्सिबल बनताय जर तुम्ही हे खरंच टर्मिन वापरायचा त्यांना सल्ला देत असाल तर. खरं तर हे एक केस अशी आहे की ही टर्मिन्स इंजेक्शन नेमकी काय करतात? आता जसं प्रशांत सरांनी सांगितलं की ह्याच्यामुळं त्या मुलीच्या जी ह्या प्रकारचं ड्रग घेत होती, ड्रग म्हणजे औषध घेत होती, तर या औषधामुळं तिला 2 वर्ष त्रास झाला. सर मला एक सांगा, हे सगळं करायला किती त्रास झाला तिलाही आणि एक डॉक्टर म्हणून तुम्हालाही? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाविन्याच्या शोधात असलेली मुलं आणि नुकतेच टीनेजरकडनं 20sमध्ये गेलेली मुलं ह्याच्या लवकर आहारी पडतात. एक वेगळं आकर्षण असतं, ते आपल्यामध्ये पण होतं. जिमचं आकर्षण असतं, बॉडी बिल्डिंगचं आकर्षण असतं आणि कुठल्याही गोष्टीला बायपास करून लवकरात लवकर बॉडी कशी बनते माझी हे दाखवण्याची त्यांची खूप इच्छा असते आणि त्यासाठी पंपिंग मेकॅनिझम वाढावं ते खूप प्रयत्न करत असतात आणि ती तारुण्याची एनर्जी ते वापरत असतात. पण काही जसं आपण एखाद्याला फॉलो करतो, एखाद्या गुरुला फॉलो करतो, एखाद्या शिक्षकाला फॉलो करतो, तसं त्यांचे फॉलो करणारे जर एक असामाजिक तत्व असतील तर ते याचं सजेशन करतात आणि त्यांना एक नाहक असं आकर्षण निर्माण होतं की हे घेतल्याने खरंच पंपिंग वाढतं आणि त्याचा एक्सपिरियन्स बहुतेक लोकांना मिळतो सुद्धा आणि ते त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतात. पण जेव्हा हे इंजेक्शन घेतलं जातं आणि त्यांना त्याचे साईड इफेक्ट थोडं जाणवायला लागतात की परीक्षेमध्ये अतिभीती वाटते किंवा संशयाचं थोडंसं वातावरण होतं आहे, पालकांना कसं सांगू, पालकांना कसं कन्व्हिन्स करू की मी ते इंजेक्शन घेतले आणि ते IV घेतले. मग अशा वेळेस त्यांची द्विधा मनस्थिती होते की मी याच्यातनं बाहेर कसं पडू, मी या गर्ततेतनं या गुहेतनं बाहेर कसं पडायचं आणि त्याला मार्ग सापडत नाही. त्याच्यामुळं जी मुलांची गळचेपी होते ती एक वेगळीच. परत ज्याच्याकडनं टर्बिन घेतले त्याच्याविषयीची असलेली भीती ही सारखी मनात असते आणि ती भीती व्यक्त करण्यासाठी किंवा समाज माध्यमांना किंवा पोलीस असतील त्यांना व्यक्त करायला त्यांच्या मनामध्ये भीती असते की आपण अडकलोय जाळ्यात असं त्यांना खरं वाटत असतं. मग हे कमी वाटावं की याचा उपचार होत असतो, याला एक पर्यायी मेडिसिन असे अवेलेबल असतात आणि त्यातनं ते अलगरित्या आणि सहजरित्या ते बाहेर पडू शकतात. फक्त त्यांच्या मनाची इच्छा पाहिजे आणि त्यांनी पालकांना समजून सांगितलं पाहिजे की बाबा मी आहारी गेलो. पालक हे माफी करण्यासाठीच असतात. बऱ्याचशा गोष्टी आहे, जसं मी लहानपणी जर माझ्याकडनं सायकलचं टायर पंक्चर झालं तर ते मला वडिलांना सांगायला भीती वाटायची. वडील सारखे मला ब्लेम करायचे की नाही तू नीट सायकल चालवली नसशील किंवा तू असाच आहेस. पण जसं मी मोठा झालो तेव्हा पंक्चर होणे ही काही म्हणजे अतिसामान्य गोष्ट आहे. तर काही मुलं कदाचित त्यांच्या पालकांच्या म्हणजे विषयी आदरयुक्त भीती असेल आणि त्यामुळे ते सांगत नसतील, तर अशा वेळेस पालकांनी जरा लक्ष देऊन त्यांचा रोल प्ले करायला पाहिजे. मुलांचं मित्र न होता त्यांचे पालक होणं खूप गरजेचं आहे.
इथं मुलं मित्र स्वतः सापडते म्हणजे शोधतील, पण पालकांनी पालकांचा रोल प्ले करून त्याला आधार देणं खूप महत्त्वाचं आहे आणि पुढची ट्रीटमेंट कंटिन्यू करणं महत्त्वाचं आहे. याचा ओव्हरऑल इफेक्ट हा सामाजिक, आर्थिक आणि त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे अगोदरच पालकांनी आपल्या टीनेजर्स मुलांसाठी 10वी 11वी 12वीच्या मुलांसाठी सतर्कतेची भूमिका आणि एक सावध भूमिका राबवली गेली पाहिजे. तुम्ही आता एक वैवाहिक जीवनाचा एक विषय काढला म्हणून मला सुनील सरांना विचारायचं आहे. सर, याची एक अशी एक आख्यायिका सांगितली जाते किंवा त्याच्याविषयी एक मनावर बोललं जाते की इंजेक्शन्स घेतल्यानंतर सेक्शुअल लाईफ चांगली होते, तर नेमकं काय आहे? नाही सर, उलट माझ्याकडे खूप साऱ्या केसेस आलेल्या आहेत की ज्या जिम ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे इंजेक्शन्स किंवा स्टेरॉइड घेतलेत. याच्यामध्ये टर्मिन नाही, टर्मिनमुळे डिप्रेशन किंवा हायपरटेन्शन किंवा टॅकेकार्डिया हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पण दुसरे जे अदर इंजेक्शन्स आहेत जसे की स्टेरॉइड्सचे, जे की हार्मोन्सचे इंजेक्शन ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स आहेत, हे तुम्ही ज्यावेळेस ते इंजेक्शन्स नाही भेटले जात त्यावेळेस तुमची सेक्शुअलिटी, तुमची पोटन्सी याला अफेक्ट करतं, तुमची सेक्शुअल लाईफला अफेक्ट करतं, तुमचे म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम्स, वैवाहिक जीवनातले वेगवेगळे प्रॉब्लेम्स या इंजेक्शन्समुळे येतात. इन्फर्टिलिटीलाही खूप जणांना सामोरं जावं लागले, खूप जणांना इम्पॉर्टन्सीला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळं हे इंजेक्शन्स, हार्मोनचे इंजेक्शन्स हे सेफ खरंच नाही मानले जात. डॉक्टर्ससुद्धा देताना त्याचा खूप वेळा विचार करतात, खरंच त्या पेशंटला किती गरज आहे, फायदे किती आहेत, तोटे किती आहेत, ह्याचं मोजमाप केल्यानंतरच ते इंजेक्शन्स किंवा त्या गोळ्या दिल्या जातात. मात्र जिममध्ये जर ते सर्रास वापरले गेले तर मग मात्र ते त्यांच्या म्हणजे भविष्याच्या आयुष्यासाठी खरंच धोका आहे. हे इंजेक्शन्स 10 ml घेतले, हां, म्हणजे टर्मिनचा बाबतीत आपण बोलू, तर त्याचा जो इफेक्ट आहे किंवा त्याचा जो ह्याच्यावर शरीरावरचा परिणाम आहे तो किती तास सलग चालला? हां, हेच त्यातलं आहे की हे इंजेक्शन ॲक्च्युली जास्त वेळ काम करत नाही. मग ते शॉर्ट ॲक्टिंग असल्यामुळे तेवढं जर एक 10 मिनटं 15 मिनटं किंवा मॅक्स अर्धा तास एवढंच त्याचं आपल्याला ॲक्शन भेटणार आहे. पण त्याच्यानंतर काय, ज्यावेळेस इंजेक्शनचा इफेक्ट संपून जातो, त्या इंजेक्शनच्या ओघात आपण ज्यावेळेस काम करून जातोय, जिम मारतोय, खूप सारा एक्झरसाईज करतोय, ओव्हर एक्सेस शरीराला ताणतोय, पण ते संपून गेल्यानंतरचं काय, मग तेच टर्मिन संपल्यानंतर किंवा त्याचा इफेक्ट संपल्यानंतर आपल्या शरीराला मग दुष्परिणामला भोगावं लागतं. मग त्याच्यामध्ये BP कमी होणं असेल किंवा शरीरामध्ये उदासीनता येणं असेल किंवा स्ट्रेस येणं असेल, ह्या गोष्टी त्याच्यामुळे होतात. मग आयुष्यातला स्ट्रेस घालवा आणि खरं तर चांगलं आयुष्य जगण्यासाठी मेपेट्रोमिन सल्फेट असेल, टर्मिन असतील, हार्मोनची इंजेक्शन असतील किंवा अगदी नंतर पुढची पायरी ड्रग असेल, या सगळ्यापासून बाजूला राहा. संपन्न बारामतीच्या बाबतीत हा धोका वाढत चाललेला आहे याची चिंता डॉक्टरांना सुद्धा आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पालकांनी आता फक्त बारामती नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये देखील हे लोन पोचलेलं आहे. याच्यासाठी सतत विवेकबुद्धीनं प्रशासनानं आणि अत्यंत जागरूकतेनं पालकांना लक्ष देण्याची गरज आहे आणि हा संदेश वैद्यकीय तज्ज्ञ देखील देत आहेत.